संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 26 मार्चला होणार आहे। केच्या विशेष मकोका कोर्टाने आजची सुनावणी पुढे ढकलल्याचं समजतंय। आरोपींचे जबाब बंद लिफाफ्यातून कोर्टासमोर सादर करण्यात आले। आरोपींचे जबाब लिफाफ्यामध्ये आहेत, ते लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केल्याचं बघायला मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी केज येथील विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली। आपल्या सोबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, आज दुसरी सुनावणी या प्रकरणाची झाली आहे, काही कागदपत्र अपूर्ण आहेत म्हणून 26 तारखेला ठेवली, दोषारोपपत्र देखील दाखल झाले। नाही, या संदर्भातील जी काही माहिती आहे ती वकील साहेबांना दिलेली आहे। तरी पण या संदर्भातील पुढची जी काही सुनावणी होणार आहे, जी काही कागदपत्राची पूर्तता करायची आहे, आरोपीच्या वकिलांकडून काही मागणी झालेली आहे अर्जाद्वारे, त्याची पूर्तता करण्यासाठी जो वेळ घेतलेला आहे आणि जी पुढील सुनावणी आहे होणार आहे ती 26 तारखेला होणार आहे। आणि 18 तारखेला ही केस कुठं चालणार आहे, बीडला का केजला, हे देखील कळणार आहे। आणि त्या संदर्भातील पुढील 26 तारखेपासून जे काही याचं चित्र आहे, जे काही सुनावणी होणार आहे ते विजय निकमचा स्वतः येऊन पुढची प्रक्रिया चालू राहणार आहे।